इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणणार आपण, डिव्हिजिबिलिटी ऑफ टेस्ट म्हणणार, बरोबर. मागच्या सेशन मध्ये आपण 2 ची कसोटी शिकलोय. डिव्हिजिबिलिटी ऑफ टेस्ट फॉर 2 म्हणजे 2 ची कसोटी आपण शिकलो. मग त्याचं जर आपण थोडंसं रिव्हिजन केलं तर 2 च्या कसोटीमध्ये आपण काय बघितलं मला सांगा. जर संख्यांच्या युनिट प्लेसला म्हणजे संख्यांच्या एकक स्थानी, काय संख्यांच्या जर एकक स्थानी कुठलीही संख्या असू द्या त्याच्या एकक स्थानी काय असायला पाहिजे होतं. एकक स्थानी जर 0 असेल, 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल, यापैकी जर एखादा अंक असेल तर त्या पूर्ण संख्येला 100% कशाने डिवाइड होणार होतं, 2 ने डिवाइड होणार होतं. ही 2 ची कसोटी होती. 2 ची कसोटी पुन्हा एकदा सांगतो बघा. जर संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या पूर्ण संख्येला 100% कशाने डिवाइड होणार, 2 ने डिवाइड होणार. झालं. आता ही 2 ची कसोटी. पण प्रत्येक संख्येला 2 नेच डिवाइड होईल याची काही शक्यता एक सांगा, नाही. मग जर एखाद्या संख्येला बघा थोड्या वेळासाठी आपल्याकडे हा एक नंबर आहे. कुठला नंबर आहे, तर एक नंबर तुमच्या समोर दिला 105, बरोबर. आता या नंबरला 2 ने डिवाइड होईल का मला सांगा बरं. 105 ला 2 ने डिवाइड होईल का, यस और नो. या नंबरला 2 ने डिवाइड होणार नाही का, कारण युनिट्स प्लेसला यापैकी एकही डिजिट नाहीये. मग या नंबरला जर 2 ने डिवाइड होणार नाही तर मग आपण तिथे स्टॉप होणार आहे का मला सांगा, नाही. आपल्याला माहित पाहिजे मग 3 ची टेस्ट. मग या संख्येला जर 2 ने डिवाइड होणार नाही मग आपल्याला थांबता येईल का नाही. कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला काय करायचंय, पुढे जायचंय, दुसऱ्या नंबरने डिवाइड करायचंय. मग 2 ने डिवाइड होत नाही, मग याच्यासाठी आपल्याकडे पाहिजे 3 ची टेस्ट. मग 3 ची सुद्धा टेस्ट आपल्याला त्या ठिकाणी माहिती पाहिजे. मग ती 3 ची टेस्ट आपल्याला या ठिकाणी शिकायची. मग 3 ची कसोटी काय सांगते बघा. 3 ची कसोटी सांगते संख्येतील अंकांच्या बेरजेला काय देणार, संख्येतील अंकांच्या बेरजेला, संख्येतील अंकांच्या बेरीजेला, संख्येतील अंकांच्या बेरीजेला जी संख्या तुम्हाला दिलेली आहे ती संख्याच्या अंकांची बनलेली आहे त्या अंकांची काय करायची, प्लस करायची, बेरीज करायची. संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल, 3 ने भाग जात असेल, जात असेल तर पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो, 3 ने भाग जातो. आता हे प्रत्येक वेळी आपल्याला काय करायचं, चेक करायचं. पण हे कसं चेक करणार, ओरली चेक करायचं. कसं चेक करायचं, ओरली. 3 ची कसोटी काय सांगते बघा. संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने डिवाइड होत असेल, संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने डिवाइड होत असेल तर त्या होल नंबरला 101% कशाने डिवाइड होणार सांगा, 3 ने डिवाइड होणार. फॉर एक्झाम्पल बघा, एक नंबर तुमच्या समोर आहे. तुमच्या समोर एक उदाहरण मी या ठिकाणी लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ बघा, आता थोड्या वेळापूर्वी जो नंबर दिलेला 102, कुठला नंबर दिला 102. आता या 102 ला 2 ने तर डिवाइड होतच, पण याला 3 ने डिवाइड होता का आपल्याला चेक करायचंय. या नंबरला आपल्याला 3 ने डिवाइड करायचंय. मग 3 ने जर डिवाइड करायचं तर आपली कंडिशन काय मला सांगा, संख्येतील अंकांच्या बेरजेला. आता ही एक संख्या आहे 102, ही एक संख्या आहे. मग यामध्ये अंक कुठले, डिजिट कुठले बघा. हा 1 आहे, प्लस 0 आहे, प्लस 2 आहे. अंकांची बेरीज किती येते सांगा, 3 येते. आणि या 3 ला 3 ने डिवाइड झालं पाहिजे. होतं का, यस. 3 ला जर 3 ने डिवाइड होत असेल म्हणजे या होल नंबरला सुद्धा 101% कशाने डिवाइड होणार, 3 ने डिवाइड होणार. मग ऍक्च्युअल मध्ये डिवाइड कसं होतं ते आपल्याला चेक करायचं. आता इथे आपल्याला लेंथी डिव्हिजन करायचं का मला सांगा, नाही. आपला डिव्हिजन कुठला करायचा, शॉर्ट डिव्हिजन करायचा. मग मला सांगा, याला जर आपण 3 ने डिवाइड केलं तर 3 च्या टेबल मध्ये 10 आहे का पहिला बघा. 3 च्या टेबल मध्ये 10 आहे का सांगा, नाहीये. त्याच्यापेक्षा छोटा नंबर 9 आहे. तो किती नंबरला, 3 3 चा 9. आता त्या 10 मधून 9 मायनस करायचा.
10 मधून 9 मायनस करायचा म्हणजे किती उरेल सांगा 1 उरेल आणि इथे एक नवीन नंबर तयार झालेला दिसेल तुम्हाला कुठला नंबर सांगा 12. आता पुन्हा बघायचं 3 च्या टेबल मध्ये 12 आहे का यस ऑर नो आहे किती नंबरला 4 नंबरला आणि म्हणून याला कंप्लीट डिवाइड झालं आणि याचा आन्सर किती आला सांगा 34 आला ओके दुसरं उदाहरण बघा दुसरं सेकंड नंबरचं उदाहरण तुमच्या समोर आहे 105 याही नंबरला आपल्याला डिवाइड करायचं आहे कशाने डिवाइड करायचं 3 ने पण डायरेक्ट आपल्याला डिवाइड करायचं का नाही आपल्याला अगोदर चेक करायचं रियल मध्ये डिवाइड होतं का मग काय करणार बघा हा पण घेणार कारण संख्येतील अंकांची बेरीज करायची मग 1 प्लस 0 प्लस 5 सगळ्यांची जर बेरीज केली तर 6 येणार आणि या 6 ला डिवाइड होतं कशाने 3 ने या 6 ला डिवाइड होणार 3 ने किती वेळा होईल 2 वेळा होईल म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 3 ने डिवाइड होईल 101% कसं होईल मग सांगा 3 3 चा 9 होईल एक उरला 15 तयार झाला 3 5 चा किती होणार सांगा 50 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आलं 35 आलं थर्ड नंबरचं उदाहरण बघा इथे तुमच्या समोर एक उदाहरण दिलंय 324 याही नंबरला आपल्याला 3 ने डिवाइड करायचंय पण डायरेक्ट डिवाइड करायचं का नाही पहिला आपल्याला चेक करायचं मग त्या संख्येमध्ये असणारे जे अंक आहे 3 प्लस 2 प्लस 4 या सगळ्यांची काय करायची ऍडिशन करायची किती येणार सांगा 3 मध्ये 2 प्लस केला 5 5 मध्ये 4 प्लस केलं किती 9 आता या 9 ला 3 ने डिवाइड होतं यस ऑर नो होतं या 3 ला 9 ने डिवाइड होतं म्हटल्यानंतर या होल नंबरला सुद्धा 101% कशाने डिवाइड होणार 3 ने डिवाइड होईल कसं होईल बघा 3 चा 3 होईल आता या डिव्हिजन मध्ये मोस्ट ऑफ स्टुडंट फसणार का बरं फसणार बघा 3 चा 3 आहे 3 मधून 3 गेला 0 आता आपल्याला काय घ्यायचं आहे सिंगल डिजिट घ्यायचं आहे 2 पण 3 पेक्षा 2 छोटा आहे आपण 24 सुद्धा घेऊ शकतो का घेऊ नाही शकत मग या हा 2 छोटा आहे म्हणून इथे काय करायचं आपल्याला एक 0 चा भाग द्यायचा आहे आणि मग आपल्याला घ्यायचा आहे 24 आणि आता मला सांगा 3 च्या टेबल मध्ये 24 आहे किती नंबरला 8 नंबरला म्हणजे या क्वेश्चनचा परफेक्ट आन्सर किती आलं सांगा 108 4 नंबरचा क्वेश्चन बघा तुमच्या समोर एक नंबर आहे 256 याही नंबरला आपल्याला डिवाइड करायचं आहे कशाने डिवाइड करायचं 3 ने मग डायरेक्ट डिवाइड करायचं का आपल्याला नाही करायचं पहिलं काय बघा नेक्स्ट 4 नंबरचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे 256 या नंबरला आपल्याला 3 ने डिवाइड करायचं पण अगोदर चेक करायचं आपल्याला की या नंबर मध्ये डिजिट कुठले आहे 2 आहे 5 आहे 6 आहे या सगळ्यांची जर आपण ऍडिशन केली तर ऍडिशन किती येणार सांगा 30 पण 3 च्या टेबल मध्ये 30 नाहीये आहे का सांगा नाहीये मग 3 ने जर 13 ला डिवाइड होत नाही तर या पूर्ण संख्येला सुद्धा 3 ने डिवाइड होणार नाही डिवाइड करायचं नाही या पद्धतीने आता एक लास्ट उदाहरण तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो 5 नंबरचं उदाहरण तुम्हाला दिला 729 या 729 ला आपल्याला डिवाइड करायचंय मग अगोदर चेक करायचं काय चेक करणार सम ऑफ द डिजिट म्हणजे 7 प्लस 2 प्लस 9 सगळ्यांची जर ऍडिशन केली तर किती येईल सांगा 18 3 च्या टेबल मध्ये 18 आहे याला डिवाइड होतं म्हणजे होल नंबरला सुद्धा 100% का होणार डिवाइड होईल मग कसं डिवाइड होईल पटकन सांगा कोण सांगेल 3 टू दा किती होणार 6 7 मधून 6 गेला किती उरेल सांगा 1 नवीन नंबर तयार झाला 12 3 च्या टेबल मध्ये 12 आहे 3 4 दा किती 12 12 मायनस 12 किती 0 कुठला नंबर घ्यायचा आता 9 3 3 चा 9 ओके म्हणजे आपला आन्सर त्या ठिकाणी आलं कोणतं 243 आणि आता या 243 ला 3 ने डिवाइड होतं का हे उत्तर तुम्हाला सांगायचंय कमेंट्स बॉक्स मध्ये
हा व्हिडिओ तुमच्यासाठी म्हणजे कॅल्क्युलेशन साठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून व्हिडिओला तुम्हाला जास्तीत जास्त काय करायचं, शेअर करायचंय, लाईक करायचंय आणि सबस्क्राईब करायचंय. धन्यवाद.